नमस्कार. अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. 4-5 दिवस बाहेरगावी जाऊन आले आणि बाहेरचं खाऊन खाऊन कंटाळा आला होता. अगदी चमचमीत काहीसं खावं वाटलं म्हणून म्हटलं चला छान मिरचीचे पकोडे बनवूया. आपण कांदा भजी, कोबी भजी, बटाट्याची भजी नेहमीच खातो, परंतु म्हटलं आज चमचमीत मिरचीचेच पकोडे खायचे. त्यासाठी इथे 7 ते 8 लांब कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या एका मिरचीचे 3 तुकडे आणि त्याला मधनं एक चिरून घेतलेले आहेत. मिरच्या चिरून झाल्या की नंतर एका कटोरीमध्ये 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये हे मिरच्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. मिरच्यांचे तुकडे बेसन पिठात घालून झाले की नंतर यामध्ये बाकीचे साहित्य घालून घ्यायचं आहे. त्यात सर्वात प्रथम पाऊण चमचा हळद घातलेली आहे. हळद घालून झाली की एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे. तो चांगला हाताने चोळून यामध्ये घालायचा आहे. नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून झालं की यामध्ये थोडीशी छोटा 1 चमचा जिरा पावडर घालून घ्यायची आहे आणि नंतर मिरचीचं वाटण आहे ते थोडंसं यात घालून घ्यायचं आहे. मिरचीचं वाटण हे अगदी थोडंसं घालायचं आहे. तुम्ही जर कमी तिखट भजी लागली तर परत घालू शकता, कारण आपण मिरचीचीच भजी बनवतोय म्हणून तिखट हे आपल्या आवडीनुसार घालायचं आहे. आणि नंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पीठ थोडंसं घट्टसरच भिजवायचं आहे. कारण पीठ जर पातळ केलं तर मिरचीला पीठ लागणार नाही, त्यामुळे थोडंसं नेहमीच्या भज्यापेक्षा थोडं घट्टसर पीठ ठेवायचं. आता इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवल्यानंतर तेल चांगलं कडकडीत गरम झालं की 2 चमचे तेल मी भज्याच्या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे. आता गरम तेलामध्ये ही भजी छान खमंग तळून घ्यायची आहेत. ही भजी बनवताना कमी तिखट मिरचीचाच वापर करायचा आहे. आपण नेहमी कांद्याची किंवा बटाट्याची भजी करतो, त्यापेक्षा ही भजीसुद्धा कधीतरी चवीला छान लागतात. इथे भजी तयार झालेली आहेत. तुम्हाला जर या मिरच्या कमी लांबीच्या मिळाल्या तर त्या अख्ख्या मिरच्यांची सुद्धा भजी केले तरी चालतात, परंतु माझ्याकडे जी मिरची होती ती लांब लांब होती म्हणून मी याचे 3 तुकडे केलेले आहेत. अशाच पद्धतीने राहिलेले भजीसुद्धा तळून घ्यायचे आहेत. आता इथे भजी तयार झालेले आहेत. तुम्हाला मी एक भजा जो आहे तो उलगडून दाखवत आहे की या मिरचीमध्ये पूर्ण आतमध्ये बेसन पीठ गेलेलं आहे, त्यामुळे मिरची आणि ही भजी अगदी चवीला छान लागतात. तुम्ही ही भजी नुसती खाण्यापेक्षा पावासोबतही खाऊ शकतात, छान लागतात. आता इथे ही भजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि हो, कमेंटसुद्धा करत जा. धन्यवाद.